नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज खूप दिवसांनी ऑफिसला सुट्टी मिळाली, सॅटर्डे ऑफ. सो मी चालली आहे खिडकाळीच्या आपल्या खिडकाळेश्वर मंदिरामध्ये. डोंबिवलीतलं सगळ्यात जुनं मंदिर आहे. सो चला मी तुम्हाला घेऊन चालले. आपण आलोय डोंबिवलीतला श्री खिडकाळेश्वर महादेव मंदिरात. तर हा त्याचा एंट्रन्स आहे. आपण आता जाऊया आतमध्ये. मी कालच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अधिक मासामध्ये आपण कोणकोणत्या देवांची पूजा करू शकतो. तर ही एक सिरीजच मी करते. तर त्यातला हा पहिला एपिसोड आहे की मी मंदिरांना भेट देते. आणि जसं की मी म्हटलं आहे तसंच महादेवाच्या दर्शनाने मी या सिरीजची सुरुवात करते. मी डोंबिवली गावात गेली 35 वर्ष राहते. तर माझ्या डोंबिवली गावातलं हे सगळ्यात जुनं महादेवाचं मंदिर आहे. तर त्या महादेवाचं दर्शन घेऊनच मी माझ्या या सिरीजला सुरुवात करते. आपण आलो आहे कुठे? खिडकाळीच्या खिडकाळेश्वर मंदिरात. खूप चांगला योगायोग आहे की मला इकडे आरतीच्या वेळेत मी पोहोचली आहे. आणि आता मी आरती घेणार आहे. समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आज शनिवार असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी होती. शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. रात्री किती सुंदर नजारा आहे बघा. खूप छान वाटतंय. मस्त. हे आमच्या डोंबिवली गावाचं सौंदर्य आहे. तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.